थँक्यू सो मच किरण मस्कर सर. मॅचला होईल सुरुवात. मोठी मॅच, बिग फाईट. बॉस त्यांच्या विरोधात रवी बोरगे, सळवे विपक्ष VCC सनबूर. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय बिहाइंड द विकेट. एक धावेसाठी चेंडू मार्गस्थ होत असताना धावांचं खातं उघडलं जात आहे टीम सळवे 11 सळवे. अगदी कालपासून आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आज वैयक्तिक अर्धशतक येईल आणि ते मात्र आलंय. अतुल भालेकर कॅप्टन 26 याच्या बॅट मधून वैयक्तिक अर्धशतक आपण पाहिलं. बॅकफुटला जाऊन अप्पर कट, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषेच्या अगदी नजदीक जात असताना पंचांचा इशारा, षटकार. पंच नक्कीच पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस, इट्स अ मॅक्झिमम. रवी बोरगे यांनी दुसऱ्या चेंडूवर मात्र हात खोलले स्वतःचे. एक षटकार प्राप्त केलाय. रवी बोरगे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा यष्टीरक्षकाच्या अगदी बाजूने चेंडू जात असताना एक धाव. चला सळवे 11 सळवे आपला 12वा खेळाडू प्लीज पाठवा. सरपंच आज कुठे दिसत नाहीयेत. अगदी गौतमीची डायहार्ड फॅन आहेत सरपंच. अगदी त्यांच्या स्माइलवर गौतमी देखील फिदा आहे. बुंद्यात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी खालच्या दिशेला लागलाय चेंडू. चॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु ज्या दिशेला अनिल बागल साहेब यांचा कटआउट आहे त्या दिशेला चेंडू मार्गस्थ होतोय. या प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेला चांगलं योगदान केलंय आणि बहुमूल्य योगदान. सळवे 11 सळवे फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावर 9. शॉट ऑन जॅक मिडॉन आहे 30 वर्तुळाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी 30 वर्तुळाच्या आतमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्यावेळेला तुम्हाला चाणक्य राहायचं असतं. 1 टू गो. अद्याप या षटकामध्ये एक षटकार आल्यानंतर मात्र बॉस यांनी अफलातून गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर मारा केलाय. अचूक टप्पा, योग्य दिशा अद्याप या 5 चेंडूवर पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू ऑफ ड्राईव्ह झेलची संधी असेल. अगदी या पायावर आदळलाय चेंडू. झेल पकडायला हवा होता. अगदी झेल तुम्ही कोणाचा सोडलाय. रवी बोरगे. रवी बोरगे यांना जीवदान प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील रवी बोरगे. पहिल्या षटकाखेर सळवे 11 सळवे. बिनगडी बाद 10. नेक्स्ट मॅच शितपवाडी ब विपक्ष भवानीनगर सळवे. दोन्ही संघाच्या कर्णधारांचा आम्ही लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहायचंय. बॉस यांनी मात्र आपल्याकडे असलेलं कौशल्य, आपली प्रतिभा मात्र दर्शवली आहे. दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावा अवघ्या खर्च केल्या. 6 चेंडूमध्ये 10 धावा. म्हणजेच काय तर अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. या टेनिस हंगामामध्ये सर्वाधिक अर्धशतक वैयक्तिक कोणाच्या बॅटमधून आले असतील? अर्थातच शिवा जाधव बॉस. पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. नेतृत्व अगदी दमदार आहे. त्यापेक्षा त्यांचा खेळ दर्जेदार राहिला या टेनिस हंगामामध्ये. म्हणजेच काय तर मैदानाच्या आतमध्ये असो अथवा मैदानाच्या बाहेर बॉस यांनी नेहमीच गाजवलंय. षटक क्रमांक 2 रोहित तात्या आले. अनुभव आहे तात्यांना देखील. तात्यांचा पहिला चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. डीपला आहे. लॉंग ऑन. एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. रवी बोरगे यांनी 7 चेंडू खेळलेत. अद्याप एक मोठा फटका आलाय. तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण बॉस यांची जर बॅट चालली तर ते एकाती अर्धशतक झळकावतात. अगदी 18 चेंडूचा सामना असेल देखील. गतीमध्ये परिवर्तन, खोदून काढण्याचा प्रयत्न. अमित यांना चेंडू काही समजला नाहीये. अजित आहेत सलामीला आलेत आणि चेंडू अगदी फिंगर रोल केली तात्या यांनी. तात्या मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी जाणले जातात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त झाली. बॉस यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये अगदी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीर सौजन्य लाभले माने सरकार. आपल्या कर्णधाराचे फोटो आपल्या कॅमेरामध्ये टिपतायत. आज मात्र स्टेटसला ठेवले जातील हे पीक.
पदराने त्याचा वापर करून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे डीपला, क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. पायडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. या सिंगलने अजित यांचं खातं उघडलं जात आहे. संघाची धावसंख्या 12. 12 धावा टीम सळवे 11 सळवे. तात्या यांनी अद्याप प्रभावित गोलंदाजी केली. 4 चेंडू झाले, 2 धावा अवघ्या खर्च केल्यात. रवी बोरगे फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून चेंडू जातोय, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. अद्याप प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल बकरा चषक 2024. 2 भाग्यवान प्रेक्षकांना कूलर अगदी विनामूल्य दिले जातील लकी ड्रॉच्या माध्यमातून. हाफ व्हॉली शॉर्ट आर्म पुल स्क्वेअर लेग डीपला झेलची संधी होती, परंतु चेंडू हाताला लागून सीमारेषा पार. फलंदाज रवी बोरगे यांच्या बॅट मधून चौकार. होळी निमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा. सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज यांना मात्र आज नक्कीच उत्कंठ असेल. अगदी आपण पाहतोय ब्लेंडर प्राइड आणि दोन जे ब्रँड आहेत होळी निमित्त अगदी पाहायला मिळतं. बॅक टू द बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल, डायरेक्ट हिट केलाय जरूर, परंतु अगदी 1+1 2 धावा मात्र धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. एजे होते बदली क्षेत्ररक्षक, परंतु अगदी एजे यष्टांचा वेध घेण्यामध्ये त्यांना अपयश आले. चुकी झाली मित्र म्हणून अगदी धावचित करण्याची सुवर्ण संधी होतीये, गमावली आहे. 2 षटकांची सांगता, 2 षटक अखेर 19. बिनगडी बाद 19 टीम सळवे 11 सळवे. मी तर म्हणेन अद्याप तुम्हाला धावा जास्त उभाराव्या लागतील, कारण बॉस यांच्यासाठी हा एका षटकातील खेळ आहे. कारण बॉस यांची बॅट चालते आणि हा संपूर्ण टेनिस संगम बॉस यांनी गाजवलाय. त्यांच्या बॅटने अगदी धावांची उधळण केली आहे, धावांनी रंगांची उधळण केली आहे. अंतिम षटक घेऊन सज्ज होतील कुमार. सळवे 11 सळवे संघाचे 12वे खेळाडू. अगदी सरपंच कालपासून तुम्हाला मिस केलं, आज तुम्ही दाखल झालात, तुमची स्माइल पाहिली आणि कुणाल शेट म्हात्रे देखील खुश झालेत. अगदी चांगलं व्यक्तिमत्व आहे. सळवे 11 सळवे संघाची स्पर्धा कुठे असू दे, अगदी स्पर्धेच्या सर्व खेळाडूंच्या आधी सरपंच उपस्थित असतात, खेळपट्टीची पाहणी करतात, मैदानाची पाहणी. कुमार यांचा पहिला चेंडू, रवी बोरगे जास्त वेळ शांत बसणार नाही, येतोय दर्शेदार षटकार. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर रवी बोरगे अद्याप शांत होते, परंतु आता कुमार यांच्यावर केले आक्रमण. जुना चेंडू द्या प्लीज. षटकारांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 25. अगदी ज्या दिशेला बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे त्या दिशेला चेंडू गेलाय. अगदी कन्स्ट्रक्शन मध्ये चेंडू जाऊन पडलाय, आता शोधावा लागेल. आमचे छोटे छोटे खेळाडू असतील, चला चेंडू घेऊन या. चला छोटे छोटे जे आहेत आमचे, कुमार खोदून काढण्याचा प्रयत्न, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज रवी बोरगे यांची काढले काठी, फलंदाज बाद. रवी बोरगे पास झालेत. वैयक्तिक 23 धावा केल्या रवी बोरगे यांनी. क्रमांक 3 वर आलेत कॅप्टन कुल कुमार अमर कदम. कुमार अमर कदम, खाऱ्या डोळ्याचे अमर कदम, अगदी आपल्या डोळ्यांनी सगळ्यांना प्रभावित करतात, आपल्या डोळ्यांनी सगळ्यांना प्रेमात पाडणारा खेळाडू अमर कदम. धावसंख्या स्थिरावतल्या धावफलकावर 2.2 चेंडू अखेर 25. चला नेक्स्ट मॅच शीतपवाडी बी विपक्ष भवानीनगर सळवे. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण नाणेफेकीसाठी यायचे. अमर कदम यांच्यासाठी पहिला चेंडू, अगदी डाऊन द लेग साइड, स्वेअर मारा. स्वेअर गोलंदाजी करत असताना गोलंदाज कुमार उद्योन्मुख खेळाडू आहेत, अगदी शिकावं लागेल. वय जरी कमी असेल तरी परफॉर्मन्स चांगला करण्याचा प्रयत्न अमर कदम यांना. अगदी ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डॉट बॉल. बाबूराव पाटील यांनी निर्धाव षटक हाताळलं, विकेट हॅट्रिक एका षटकामध्ये प्राप्त केली आहे.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता गोलंदाज कुमार यांनी प्रभावित कामगिरी केली आहे. अगदी प्रभाव टाकणारी गोलंदाजी या तिसऱ्या आणि अंतिम षटकामध्ये करत असताना धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 26-1. 2 चेंडू शेष असतील. अमर कदम यांनी चेंडू सोडून दिलाय. यष्टीरक्षकाच्या पायाला लागून चेंडू अगदी जात असताना गोशांकी क्षेत्राच्या दिशेने तत्पूर्वी पकडलाय. व्हाईट बॉल. अवंतर धावेने धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे जात असताना 27. 2 चेंडू शेष असतील. कुमार यांच्या षटकातील एक गडी बाद केलाय कुमार यांनी. सातत्याने या लेग साइडला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही अगदी तुम्हाला दिशा तुमची थोडीशी तपासावी लागेल. दिशेवर नियंत्रित मारा करावा लागेल. कारण लक्ष 27 धावा जरी धावफलकावरती असतील. 18 चेंडूचा खेळ अद्याप 2 चेंडू शेष असतील. कुमार अवंतर चेंडू हाताळलेत या षटकामध्ये त्यांनी 3 म्हणजेच काय तर 9 चेंडूचं षटक होईल. बैठक अगदी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु कुमार काय गोलंदाजी केली. अगदी उद्योन्मुख खेळाडू कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपले सहकार्याच्या माध्यमातून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न आणि का नको कारण गोलंदाजाने प्रभावित कामगिरी केली आहे. ऑन साइडला अगदी अक्रॉस द बॅटने चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार. फलंदाज कुमार अमर कदम यांच्या बॅट मधून बकरा चषक येतोय. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पहिल्या डावाखेर धावफलकावर 34 आणि 35 धावांचं लक्ष असेल. टीम VCC सनपूर 35 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स. टीम VCC सनपूर. चला दोन्ही संघाचे कर्णधार शीतपवाडी ब विपक्ष भवानीनगर सर्वे आपण नाणेफेक करत आहोत. चला प्लीज या नाणेफेकीसाठी. चला शीतपवाडी ब भवानीनगर सर्वे आपण नाणेफेक करणार आहोत. अगदी अच्छा गटातील ब गटातील अंतिम लढत असेल. शीतपवाडी ब भवानीनगर सर्वे. मी विनंती करेन नितीन कुंभार साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. एका बाजूला शीतपवाडी ब त्यांच्या विरोधात भवानीनगर सर्वे. अगदी 2 मातब्बर संघ खेळत असताना आपण पाहूया. नितीन कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. पाटण तालुक्यामधील ISPL मध्ये ऑक्शन पर्यंत पोहोचलेला खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. छापा कॉल केलाय. छापा आलाय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार. अभिनंदन. भवानीनगर सर्वे नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल सांगतो तुम्हाला 5 मिनिटात. पण जस्ट आलो. अगदी चालेल. अगदी होळी निमित्त बकरा चषक काय कसं पाहताय स्पर्धेकडे. अगदी अंडी आहेत, कोंबडी आहे, थोड्याच वेळात बकरा देखील येईल. कशावर लक्ष असेल. आमचं लक्ष तर बकऱ्यावरतीच असेल आणि हे चषक खेळण्यासाठी आम्ही आतुरता असते आमची. कारण की शिवाच एक बकरा चषक हे होऊन जातं हर वर्षी. आणि आज जर संपूर्ण संघ आहे आपला आहेत सर्व. आता तर चालेल 3-4 दिसत आहेत पण मॅच सुरू होतं सर्व येतील. नाणेफेक विरोधात गेले शीतपवाडी ब. कसं पाहताय स्पर्धेकडे आणि समोर भवानीनगर सर्वे. परंतु आपला संघ कामगिरी कशी राहिली. आपला संघ आज सगळे प्लेयर आले नाहीत. सगळे बी टीम वाले आहेत. आम्ही कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखू. अगदी निर्णय कळवला जाईल. परंतु आपला संघ नाहीये, त्यांचा देखील नाहीये. कमी खेळाडूंमध्ये खेळण्याची तयारी आहे. नक्की. उद्या धुळीबंधन आहे. आज रंग उधळण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील एकच प्रश्न विचारेन शेवटचा. बकरा, कोंबडी की अंडी की अजून कशावर नजर असेल. बकरा. दॅट्स द स्पिरिट. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकले जरूर.
भवानीनगर सर्वे निर्णय कळवला जाईल. धन्यवाद. पस्तीस धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी शिवाजी यादव बॉस आणि त्यांच्या साथीला सलामीला रोहित तात्या, रवी बोरगे पहिला चेंडू घेऊन सज्ज होतील. मॅच ऑन. पहिला चेंडू रवी बोरगे यांचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय, धाव मिळणार नाहीये. बॉस यांनी थांबवलंय. अगदी बॉस यांच्या षटकार हॅट्रिक साठी माने सरकार यांच्या माध्यमातून मिरिंडाचा खंबा. नो चेंडू आलाय म्हणजेच काय तर फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. माने सरकार आणि बॉस यांच्यावर असलेलं प्रेम मैत्रीचे संबंध काही खूप घनिष्ठ संबंध पाहायला मिळतात. अगदी सामनावीरासाठी देखील माने सरकार यांचे योगदान राहिले, परंतु बॉस यांच्या षटकार हॅट्रिक साठी मिरिंडाचा खंबा. मिरिंडा अगदी 2.5 लिटरचा दिसतोय. फ्रेडचा चेंडू बॅकफुटला जाऊन शॉटम पूल दिशा पाहिली जाईल. अगदी होय, परफेक्ट दिशा. चेंडू झालाय गुल, सीमा पार. षटकार. बॉस यांची बॅट मात्र आता बोलायला लागले. बॉस जर उभे राहिले तर 35 धावांचं लक्ष्य अगदी 2 षटकामध्ये पार केलं जाईल. कुणाल शेठ म्हात्रे अगदी भविष्यवाणी करत असताना आणि केली भविष्यवाणी सत्य होईल का याची देखील उत्कंठा असेल, परंतु सर्वे 11 सर्वेला प्रयत्न करावे लागतील. जरी धावा कमी लावल्यात धाव फलकावर तरी ऑन साइडला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी तैनात केले होते. ज्या विकेट साठी जाळं विणलं होतं तो मात्र विकेट बाद करण्यामध्ये यश आले. शिवाजी यादव बॉस बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी माने सरकार देखील नाराज झालेत, कारण बॉस यांची फलंदाजीसाठी बघण्यासाठी आज दाखल झाले होते प्रेक्षक. त्यांचे देखील नक्कीच डीपला सीमा रेषा लगत क्षेत्ररक्षण करत असताना एक षटकार आल्यानंतर रवी बोरगे यांनी बाद केले. नवीन फलंदाज कुमार जाधव. अगदी बॉस बाद झाल्यानंतर मात्र आता नवीन फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील. कुमार यांच्या 2 षटकारासाठी माने सरकार यांच्या माध्यमातून अगदी मिरिंडाचा खंबा. मिरिंडा अगदी छोटे छोटे मुलं देखील बघतायत खंबा बोलल्यावर. मिरिंडाचा खंबा फक्त ते माने सरकारांना माहिती आहे कुठे भेटतो ते आणून देतील, कारण त्यांची ओळख मात्र खूप दूरवर आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, रायसिंग डिलिव्हरी, कुठल्यांदा चेंडू हिट झाला आणि या चेंडूने अगदी अतिरिक्त उसळी घेतली. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावसंख्या स्थिरावते. धाव फलकावर 7-1. बॉस बाद झाल्यानंतर मात्र 35 धावांचं लक्ष्य पार केलं जाईल का. 15 चेंडू 28 समीकरण. अद्याप सामना खुला होऊ शकतो. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळलाय. लेगबाई स्वरूपात पंचांचा इशारा. 1 धाव लेगबाईज जोडली जाईल धावसंख्येमध्ये आणि या सिंगलने संघाची धावसंख्या धाव फलकावर 8-1. दुपारचं सत्र आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. आज 2 भाग्यवान प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून कूलर भेट दिला जाईल, अगदी तो देखील विनामूल्य. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. हलक्या हाताने बॅक टू द बॉलर ढकललाय फटका आणि काय अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. मला तर असं वाटतंय की फलंदाजाने वेगळा पवित्रा घ्यायला हरकत नाहीये सर. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते आणि कुमार अमर कदम अगदी पाहतायत फलंदाजांनी मोठे फटके जर सजवले तर ते कुमार अमर कदम यांनी घायला डोळ्यांनी मात्र सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.
चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे मागणी होत असताना व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. व्हाईट बॉल. रवी बोरगे अद्याप शांत आहे. बॉस बाद झाल्यानंतर मात्र आता आक्रमण करावे लागतील. तुम्हाला पॉवर प्ले मध्ये मोठे फटके खेळण्याची संधी असते सर, परंतु तुम्ही बॅट फिरवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अतिरिक्त उसळी रवी बोरगे आपला अनुभव अगदी पणाला लावत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावसंख्या धाव फलकावर एक षटका अखेर 9-12 चेंडू 26 धावा. 12 चेंडू 26 धावा हे समीकरण म्हणजेच काय तर तुम्हाला 13ची धावगती प्राप्त करायची आहे. माने सरकार यांच्या माध्यमातून तात्यांना देखील 2 षटकारासाठी मिरिंडाचा खंबा. माने सरकार मात्र त्यांना फलंदाजी पाहिजे आणि टीम जर जिंकली तर मात्र टीमला देखील खंबा. मिरिंडाचा खंबा आणि ज्या बकऱ्याची आतुरता होती तो बकरा मात्र दाखल झालाय. मिरिंडाचा खंबा आणि विसीसी सनबूड संघ जर जिंकला हा सामना तर संपूर्ण संघाला देखील मिरिंडाचा खंबा दिला जाईल. षटक क्रमांक 2 ओमकार. कुमार अमर कदम यांचं कर्णधार अगदी कॅप्टन कूल आहेत, प्रशंसा करावी लागेल. त्यांनी ज्या प्रकारे बॉस यांच्यासाठी जाळं विणलं होतं आणि बॉस यांना बाद केलं त्यामुळे ते देखील आता शांत आहेत. अगदी कमरेवर हात ठेवून त्यांना माहित आहे आता मॅच फिरू शकते काय. आणि होय ओमकार यांचा पहिला चेंडू ज्या प्रकारची गोलंदाजी केले रवी बोरगे यांनी. सरपंच अगदी बॉस बाज झाले आणि सरपंच यांच्या चेहऱ्यावरची स्माइल मात्र अगदी खुलून गेली आहे. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे. कॅप्टन कुल वेगाने चेंडूवर आले आणि चेंडू अगदी शोधतायत. रंग उधळायला अजून टाइम आहे. कॅप्टन कुल कुमार अमर कदम आज मात्र अमर कदम यांच्याकडे देखील नजर असेल. कॅप्टन कुल म्हणून ज्यांचं नाव सातत्याने चर्चेले जातं, जर्सी पहा त्यांची. कॅप्टन 26 यांनी अर्धशतक झळकावलं आणि आता कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शन करत असताना अतुल भालेकर यांची कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची विस्फोटक फलंदाजी केली आहे त्यांनी. बकरा चषक मधील वैयक्तिक पहिलं अर्धशतक कोणत्या फलंदाजाच्या बॅट मधून आलं असेल? कॅप्टन 26 ऑन साइडला खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट ज्या वेगाने फिरले चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. ओमकार यांनी 3 चेंडू निर्धाव आले. सलगचे 2 षटकार आले तर मिरिंडाचा खंबा. 2 षटकारासाठी मिरिंडाचा खंबा. इनसाइड आउट लॉफ्टेड पंच केलाय. चेंडू जाईल गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले डीप एक्स्ट्रा कव्हर वरून. धावचीची संधी असेल आणि फलंदाज कुमार जाधव धावबाद. फलंदाज धावबाद. बॉस बाद झाल्यानंतर मात्र संपूर्ण संघाचा अगदी रणनीती बदलली आहे का? ज्या प्रकारे ओमकार यांनी गोलंदाजी केली आहे, अवघी 1 धाव खर्च केली आहे ओमकार यांनी आपल्या षटकामध्ये. स्लॉट मध्ये होता, जाईल चेंडू सरळ प्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम. बकरा चषक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे. या षटकाराने 17 धावा. रोहित तात्या यांच्या बॅट मधून जर अजून एक षटकार आला तर मात्र माने सरकार यांच्या माध्यमातून मिरिंडाचा खंबा.
अगदी सलगचा दुसरा येईल का? माने सरकार मात्र आता सज्ज झालेत. त्यांच्या माध्यमातून रोहित तात्या ओमकार सज्ज होतील. ऑन साइडला फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी डीप वरून वेगाने येतील. एक धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलवर समाधान मानावं लागेल. एक धाव आल्याने सरपंच लगेच टाळ्या वाजवायला लागले. त्यांना देखील माहित आहे मोठ्या फटक्यांपासून अगदी वाचले जात आहेत. संघाची धावसंख्या 2 षटका अखेर 18ला 2, 6 चेंडू 17 धावांची गरज. सहा चेंडू 17 धावा, 18 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजेच काय तर तुम्ही अर्धा पल्ला पार केलाय, अर्धा पल्ला पार करायचा आहे. 18ला 2 अशी परिस्थिती. टीम VCC सनपूर. चला टीम भवानीनगर सळवे, आपण नाणेफेक जिंकले. आपला निर्णय सांगायचा आहे, कारण 6 चेंडूच्या खेळामध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. अर्थातच 17 6-17ची मॅच. अगदी तात्या यांनी जर हा सामना VCC सनपूर संघाला जिंकून दिला तर माने सरकार यांच्या माध्यमातून 2 खंबे, ते देखील मिरिंडाचे. आजीचा पहिला चेंडू अक्रॉस द बॅटने चेंडू जाईल सीमा पार. काऊ कॉर्नर डोक्याच्या वरून 6 धावांसाठी बकरा चषक. षटकार, या षटकार आलाय. 5 चेंडू 11 धावा. तात्यांसाठी अगदी टाळ्या वाजतायत. 5 चेंडू 11 धावा. चला मॅच चेंडू आलाय. अगदी सरपंच देखील आता मात्र चष्मा लावून मॅच बघत आहेत. सरपंच यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा. घाम फुटलाय. अगदी पंख्याखाली बसलेत परंतु घामाने डबडबलेत. बॅकफुटला जाऊन चांगला पंच. चेंडू जाईल वाईडिश. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव अगदी घेण्याचा प्रयत्न नाही झालाय. 4 चेंडू 11 धावा. म्हणजेच काय तर तुम्हाला 4 चेंडू मध्ये फक्त 2 बाहेर मारायचे आहेत. ते 2 येतील का? तात्यांना आता मात्र हात खोलावे लागतील. अजित यांची परीक्षा असेल. अजितचा हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी चेंडू काही खाली राहिलाय. 3 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांना देखील असाच सामना पाहायचा होता. तात्या हा मात्र निर्णायक चेंडू असेल. 3 चेंडू 11ची गरज असताना चेंडू हवेत आहे. झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इट्स अ रिले कॅच. सनी यांनी पकडलाय झेल. काय झेल पकडला. वा, तात्या बाद झालेत. तात्या बाद झाल्यानंतर मात्र आता संघाची मात्र पूर्णपणे आशा संपुष्टात येत असताना 2 चेंडू 11 धावा. भवानीनगर सळवे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. शेतपवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलंय. शेतपवाडी ब संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. 2 चेंडू 11 धावा. 2-11चं समीकरण. दोन चेंडू 11 धावा. सरपंच अगदी आता मात्र सरपंचांचा आवाज वाढलाय. सरपंच हा घ्या. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची अडचली कडा. 1 धाव प्राप्त केली जाईल. आता मात्र सामना पूर्णपणे सळवे 11 सळवे संघाच्या माध्यमातून जात असताना कॅप्टन कूल आता मात्र एकदम निवांत आहेत. दोन्ही हात कमरेवर ठेवून अगदी पाहत आहेत. त्यांची नजर मात्र बकऱ्यावर आहे. 1 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल. 10 धावांची गरज असताना चेंडू हवेत खेळला. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळाच्या मागे जात असताना आणि हा चेंडू हातातून निसटतोय. अगदी दुपारच्या जेवणामध्ये जास्त तूप खाल्लेलं दिसतंय, त्यामुळे चेंडू अगदी हातातून निसटले आता. आणि चांगला सामना झाला जरूर, परंतु VCC सनपूर बॉस बाद झाल्यानंतर मात्र विजय प्राप्त करण्यामध्ये आले अपयश. वेल प्लेड टीम सळवे 11 सळवे. 8 लाख बॅड लक टीम VCC सनपूर 35 धावांचं लक्ष्य होतं, परंतु ते पार करण्यामध्ये अपयश.